येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल अंदिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहे मी. खूप म्हणजे मोस्ट ऑफ दी 90% विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की मॅडम सेटचं फॉर्म तर आम्ही फिल केलेला आहे, 13 तारीख लास्ट डेट होती, 15 जूनला एक्झाम येणार आहे, राहिला काय 3 महिन्याचा टाइम ड्युरेशन राहिलं. या 3 महिन्यामध्ये आम्हाला छान प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे. तर मॅडम याच्यामध्ये आम्ही थोडं कन्फ्युज आहोत की पास आणि क्वालिफिकेशन या दोघांमध्ये फरक काय, म्हणजे किती मार्क भेटल्यावर आम्ही पास होणार आणि किती मार्क हवेत आम्हाला क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे, सो क्वालिफिकेशन आणि पास या दोघांमधला क्वालिफाईड आणि पास या दोघांमधला फरक आहे. तो फरक आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, सो नक्कीच तुम्हाला अगदी व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवायचं आहे, सेव्ह करून ठेवायचं, नंतर कामी येणार आहे. आणि नक्कीच जर तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे. सो त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आता 15 जूनला एक्झाम आहे, तुमच्याकडे 3 महिन्याचा कालावधी आहे. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मॅडम आम्हाला पेपर 1 पेपर 2 हे दोन्ही क्लिअर करायचे, पण नेमकं क्वालिफाईड आणि पास यामधला फरक कळत नाहीये. आणि 3 महिन्यामध्ये एक्झाम क्रॅक सुद्धा करायची आहे. सो तुम्हाला पेपर 1 पेपर 2 दोन्हीमध्ये छान प्रकारे मार्क्स पाडून तुम्हाला जर क्वालिफाईड व्हायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता. ठीक आहे, आता जास्त वेळ वाया घालवणार नाही. पास आणि क्वालिफाईड मधला फरक तुम्हाला डायरेक्ट इथे मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, ते करण्याआधी आपण एक फाईल ही ओपन करणार आहोत, जे युजीसी नेटची जी सेटचं जेव्हा फॉर्म फिलिंग आलेली तेव्हा सांगितलेली ती फाईल आपण इथे ओपन केलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्ही पेज नंबर 13 या 14 समथिंग 13 या 14 पेजवर जातील तुम्हाला तिथे बघायला भेटेल प्रोसिजर ऑफ क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघणार ओव्हरऑल क्वालिफाईंग स्लॉट इट इज 6% ऑफ द अपियर्ड कॅन्डिडेट अपियर्ड फॉर सेट इन बोथ द पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांमध्ये जे अपियर झालेले, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यापैकी जे 60% विद्यार्थी आहेत ते 60% विद्यार्थी काय होणार तर क्वालिफाय होणार. आणि क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे. जसे की तुम्ही 10वीची एक्झाम देत असताना, जेव्हा आपण 10वीची एक्झाम देतो तेव्हा तुम्ही बघता ना, एक पास होण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया किती असतो 35%चा असतो. 10वीच्या एक्झाम मध्ये पास होण्यासाठी 10वी असो 9वी असो 8वी असो काही असो, पास होण्यासाठी 35% असतो ना, 35% पास. बरोबर की नाही, हो की नाही, कमेंट मध्ये बोला पटकन. मिनिमम तुम्हाला किती पाहिजे 35% लागतात की नाही. ठीक आहे, मग 35% काटावर पास ज्याला म्हणतो आपण, अरे तू तर काटावर पास झालाय तरी तो पेढे वाटत फिरलाय. 90% वाला बोंबलत बसलेला असतो, 90 भेटले मला तर 99 पाहिजे होते. हा, असं सीन असतो. सो हे 35% काटावर पास हे पास असतात. ठीक आहे, पण जर तुम्हाला एक कट ऑफ मध्ये एक बोलतात ना, महाराष्ट्रातून पहिला आला, शाळेतून पहिला आला. आता शाळेत तुमच्या 10वी मध्ये विद्यार्थी किती आहेत 53 विद्यार्थी आहेत. ते 53 विद्यार्थ्यांचे 3 नंबर काढले जातील, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. तो पहिला, दुसरा, तिसरा हे 3 नंबर कोणाचे काढणार, जे हायेस्ट टॉपर असतील त्यांचे, जे हायेस्ट टॉपर असतील त्यांचे. ठीक आहे, हायेस्ट टॉपर. सो ऑब्विसली तुम्ही इथे बघणार 60% हायेस्ट टॉपर वाले येणार, जे क्वालिफाय असणार, जे काय असणार क्वालिफाय असणार. आणि हे 35% मिनिमम पास वाले कोणते आहेत बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला. अगदी साध्या सोप्या सिंपल लँग्वेज मध्ये इथे त्यांनी लिहून दिलेलं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. आज तुमच्या पूर्ण डाऊटचा पर्दा फाश करून टाकणार आहे. ठीक आहे, बघा, ओपन EWS जनरल कॅटेगरी असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही मिळून 40. आता 40% पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांना काय वाटतं पेपर 1 मध्ये 40 पेपर 2 मध्ये 40%, असं नाही. पेपर 1 पेपर 2 दोन्ही मिळून 40%, म्हणजे तुमचा पेपर किती 300 मार्काचा पेपर असणार आहे. पेपर 1 हा 100, पेपर 2 हा 200. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 40% म्हणजे 120 मार्क तुमचे काटावर पास असणार आहे. म्हणजेच तुम्ही फक्त पास होणार आहे, तुम्ही क्वालिफाईड नाही तर पास होणार आहे, फक्त काटावर पास. 120 पडले काटावर पास, 120 पेक्षा जास्त पडले तर पास. म्हणजेच काय तर सेक्युर्ड, म्हणजेच काय तर पास असणार
आहे तुम्ही. ठीक आहे, जर तुम्ही SC ST PW या कॅटेगरी मध्ये कोणते असणार तर 35%, म्हणजे पेपर 1 पेपर 2 हे दोन्ही मिळून 35%, म्हणजे 105 असणं गरजेचं आहे, मग तुम्ही पास होणार. हा फरक आहे पासचा. आणि हे जे 6% मगाशी मी तुम्हाला दाखवले 6% विद्यार्थी ज्यांनी फॉर्म एक्झाम दिलेली आहे त्यातल्या विद्यार्थ्यांपैकी 6% हे क्वालिफाईड मध्ये असणार, ते टॉप लिस्टेड वाले असणार. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता काही ना वाटतं 35% म्हणजे पेपर 1 मध्ये 35, पेपर 2 मध्ये 35 पाहिजे, असं नाही. जर तुम्ही पेपर 1 मध्ये समजा पेपर 1 मध्ये तुम्ही 80 टाकले आणि पेपर 2 मध्ये समजा तुम्ही 30 काढले तरी किती झाले, 110 झाले. मग तुम्हाला आता मॅडम इथं ते 80 भेटले, ठीक आहे, पण या पेपर 2 मध्ये 200 पैकी 30च भेटले ना, आणि 30 भेटू दे, पण या दोघांचे टोटल काय येते, 110 येते. आता तुम्हाला कास्ट मध्ये आहे रिझर्व कॅटेगरी ते 105, म्हणजे तुम्ही काय झालेले आहेत, पास झालेले आहात. असं काही नाही की पेपर 1 ला एवढे टक्के, पेपर 2 ला, त्या दोघांची टोटल तुमची 40% आणि रिझर्व असेल तर 35% पाहिजे. दॅट्स इट. हे तुमचं सेक्युर्ड आहे, हे तुमचं पास साठी आहे. ठीक आहे, ठीक आहे, कळलं. आता मगाशी तुम्हाला मी काय सांगितलंय, टॉप काय सांगितलंय की टॉप 6%. आता हे 6% वाला जे झमेला आहे ते काही विद्यार्थ्यांना कळालेलं नसेल. मॅडम आम्हाला जरा मार्क लिहून दाखवा, म्हणजे जरा टोटल एक गणित सोडवून दाखवा, म्हणजे आम्ही व्यवस्थितपणे आम्हाला क्लिअर होईल की एवढे एवढे टक्के आले पाहिजे. ठीक आहे, चला. सो त्यासाठी आता मी तुमचं इथे क्लिअर करत आहे. ठीक आहे, आता तुम्हाला टॉप 5 मध्ये यायचं असेल, जर तुम्हाला टॉप 5 मध्ये यायचं असेल तर नक्कीच आपली बॅच आहे पेपर 1 ची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार, पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी करून घेतली जाणार. ठीक आहे, आपलं जास्तीत जास्त फोकस पास करण्यासाठी नाही विद्यार्थ्यांना, तर क्वालिफाईड करण्यासाठी असेल माझा. आणि मला या गोष्टीचा सांगताना आनंद होत आहे की मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे, त्यामुळे या सगळ्या झमेलाच्या गोष्टी मला माहित आहेत, त्याच तुम्हाला मी ते एक्सप्लेन करत आहे. कारण की जेव्हा मी एक्झाम देत होती माझ्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला की यार पास क्वालिफाईड मध्ये फरक काय. अच्छा, मग ठीक आहे, एवढे भेटले तर 40% भेटले तर पास, या रिझर्व असेल तर 35% भेटले तर मग पास, मग क्वालिफाईड मग काय, मग टॉप 6%, मग 6% म्हणजे किती. तर ह्या संपूर्ण कॅल्क्युलेशन आज तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडक्यात कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे, अजून डीपली 6% जे क्वालिफाईड वाले ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आपला जास्तीत जास्त या बॅच मध्ये माझा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांवर भर हाच असणार आहे, क्वालिफाईड होणं, म्हणजेच काय टॉप लिस्ट मध्ये येणं, ते जास्त गरजेचं आहे. 35% वालेला जास्त महत्व देतात का, काटावर पास झालेला, की 90% वालेला महत्व देतात, शाळेतून पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, कोणाला जास्त महत्व देणार. इव्हन तुम्ही जर 11वी मध्ये ऍडमिशन करत असाल तर 35% काटावर पास झालेला महत्व दिलं जाणार, की 99% 90% वालेला शाळेतून 3 नंबर आलेत, पहिला दुसरा तिसरा टॉप लिस्ट मध्ये आलेत, त्यांना महत्व, पहिला त्यांना प्रिफरन्स देणार. ऑब्विसली पहिला दुसरा तिसरा कोण आले त्याला जास्त टक्के आहेत त्यांना लवकर प्रेफरन्स करणार, काटावर पास वालेला जास्त प्रेफरन्स दिला जाणार नाही. हाच तो झमेला आहे, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सो तुमचा जास्तीत जास्त माझा प्रयत्न हाच असणार आहे, तुम्हाला क्वालिफाईड करणं. सो पेपर 1 ची सुद्धा संपूर्ण तयारी करून घेतली जाते, पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तुम्हाला 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार, बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाणार. तुम्हाला फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आहे. टेस्ट सिरीज, नोट्स जे काही प्रोव्हाइड केलं जाणार अप टू अपडेटेड वाला असणार. जे न्यू अपडेटेड जे आहे, ज्यावर एक्झामिनर जास्त प्रश्न विचारतो, जे ऍड ऑन गोष्टी केलेल्या असतात ते संपूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणूनच इथे 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे शिकवण्यात असणारी टीम अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत आणि मी स्वतः नेटसेट क्वालिफाईड होऊन त्याचा मला अनुभव आहे, त्या अनुभवासहित तुम्हाला मी इथे शिकवत आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, तुम्हाला नक्कीच क्वालिफाईड, तुम्हाला नक्कीच तुमचं यश प्राप्त होणार. ठीक आहे, आता एक छोटंसं बेसिक कॅल्क्युलेशन मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही जास्त कन्फ्युज झाले नाही पाहिजे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल जे 6% जे क्वालिफाईड आहेत ना, क्वालिफाईड, त्या क्वालिफाईडचं मी बोलत आहे. पासचा क्रायटेरिया तर तुम्हाला कळाला ना. पास साठी तुम्हाला किती पाहिजे, 120 पाहिजे किंवा 105 पाहिजे. ओपन असेल तर 120, रिझल्ट असेल तर 105, ते पास. ठीक आहे, ते सेक्युर्ड होणार. ठीक आहे, पास म्हणजेच काय, तुम्ही काय होणार, सेक्युर्ड होणार. ठीक आहे, आता क्वालिफाईड साठी काय आहे ते तुम्हाला सांगते. आता फॉर एक्झाम्पल 1000 लोकांनी फॉर्म फिल केलेला, 1000 लोकांनी फॉर्म फिल केलेलं, त्यातली 800 लोकच एक्झामला गेली. एक्झाम कोणी दिलं, 800, म्हणजे ऍपियर्ड किती लोक झाली, फक्त 800 लोकांनीच एक्झाम दिलं. आणि उरलेली ते 200 आहेत, ती 200 लोक काय होती, ऍब्सेंट
ऍबसेंट होते, तर ते ऍबसेंटचा आपला इथे काही संबंध येत नाही. एक्झाम कोणी दिले? 800 लोकांनी. अपीएड कोणी झाले? 800 लोक झालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यापैकी मी इथे कॅल्क्युलेशन मध्ये सांगत आहे. समजा ओपन कॅटेगरी मध्ये असेल, कोणी एसटी मध्ये असेल, तर कोणी ओबीसी मध्ये असेल. ठीक आहे. 7-8 प्रकारचे असे कॅटेगरी आहेत. आपण फक्त 3च इथे सध्या घेऊया तुम्हाला कॅल्क्युलेशन समजावून सांगण्यासाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो तुम्ही विचार केला, आता ओपन मधले समजा 500 विद्यार्थी एक्झामला होते. ठीक आहे. याचे एसटी मधले 100 होते, 500, 600, 200 ओबीसी मध्ये होते, 200 ओबीसी मध्ये होते. ठीक आहे. 200 कोण होते? तर ओबीसी मधले होते. आता याच्यामधले ओपन मधले बघा 200 ऍबसेंट आहे, तुम्ही ते बघितलेलं आहे. 200 काय आहेत? तर इथे काय झालेले आहेत? ऍबसेंट दिलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे जर विचार केला तर 500 पैकी तुम्ही बघणार 100 विद्यार्थी असे जे पास झालेले आहेत. 100 विद्यार्थी पास झालेले आहेत. पास म्हणजेच काय? त्याचपैकी काहींना 120 पैकी भेटलेत, काहींना 105, त्याच्यावरती भेटलेत. ठीक आहे. सो 100 विद्यार्थी काय झालेत? 500 झालेले आहेत. सॉरी, 100 विद्यार्थी पास झालेले आहेत. ठीक आहे. उरलेले हे 400 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. 400 विद्यार्थी असं काउंट करणार का आपण? बोला फटाफट. उरलेले 400 विद्यार्थी काय केलं जाणार? आता यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे विचार केला, तर बघा 400 जे विद्यार्थी आहेत ते काय झालेले आहेत? 400 विद्यार्थी काय झालेले आहेत? एवढे विद्यार्थी 100 विद्यार्थी पास झालेले असतील का? तर नेहमी लक्षात ठेवा, इथे विद्यार्थी गडबड हीच करतात. विद्यार्थ्यांना काय वाटतं? नेहमी लक्षात ठेवा, क्वालिफाईड हे विद्यार्थ्यांची संख्या कमी असते आणि पास झालेले विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. सो इथे समजा तुम्ही 400 विद्यार्थी काय झालेले आहेत? पास झालेले आहेत. काय झालेले आहेत? पास झालेले आहेत. म्हणजे 400 विद्यार्थ्यांना कोणाला 120 पेक्षा जास्त भेटलेत, कोणाला 105 पेक्षा जास्त भेटलेत. आता आपण ओपन बद्दल बोलतोय म्हणजे 120 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत मार्क 400 विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आता 500 मधून 400 विद्यार्थी पास झालेत म्हणजे सेक्युर झालेत. आता उरलेले 100 विद्यार्थी. आता 100 विद्यार्थ्यांचा आपण इथे विचार करत आहोत. उरलेले काय? तर 100 विद्यार्थी. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे? 100 विद्यार्थी. आता 100 विद्यार्थ्यांपैकी त्यांनी काय सांगितलेलं आहे इथे? काय आहे ना, बघा आता जेव्हा तुम्ही सेटची एक्झाम देता, पेपर 1 असतो, पेपर 2 असतो. ठीक आहे. आता यांपैकी आता ओपन कॅटेगरी मध्ये समजा आपण 500 काउंट केलेले आहेत. आता यांपैकी 500च्या 500 पैकी काही विद्यार्थी क्वालिफाईड होणार आणि काही विद्यार्थी पास होणार का? नाही. असं नाही. तिथे काय केलं जाणार? बघा, मी हे बार बार का सांगते? कारण की विद्यार्थी यामध्ये बार बार कन्फ्युज होतात. बघा, समजा 500 विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधले आहेत, तर त्यातले सगळेच विद्यार्थी पास आणि क्वालिफाईड होणार नाही. समजा 100 असे विद्यार्थी आहेत, 100 असे विद्यार्थी आहेत की ते पास झालेले नाही. ते पास झालेले नाहीये म्हणजे काहींना 120 पेक्षा जास्त मार्क भेटलेले नाही. मग उरलेले किती विद्यार्थी आहेत? आता 400 विद्यार्थी आहेत. मग आता 400 विद्यार्थ्यांपैकी तुमचं काय निघणार? 400 विद्यार्थ्यांपैकीच तुमचं पास सुद्धा निघेल आणि क्वालिफाईड सुद्धा निघेल. पास सुद्धा निघेल आणि क्वालिफाईड सुद्धा निघेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही समजला, आता 400 विद्यार्थी झाले, तर त्या 400 विद्यार्थी हे काय झालेले आहेत? पास झालेले आहेत. ठीक आहे. पास. आता याच्यामध्ये किती असतील? 120 पेक्षा मार्क जास्त मिळालेले पास. आता या 400 विद्यार्थ्यांपैकी 6% तुमचे क्वालिफाईड झालेले विद्यार्थी काढणार. क्वालिफाईड झालेले विद्यार्थी जे टॉप लिस्टला असतील, टॉप लिस्ट मार्क असतील त्यांचे टॉप लिस्ट मार्क असतील. ठीक आहे. त्यांचे टॉप लिस्ट मार्क असतील. ठीक आहे. त्यांना काढलं जाणार. ठीक आहे. म्हणजेच किती? आता 6%, 24. ठीक आहे. 400चा 6% किती झाला? 24. किती? 400चा 6% किती झाला? तर 24. म्हणजे 24 टॉप लिस्टेड मार्क जे असतील ना, टॉप लिस्टेड कॅन्डिडेट जे असतील ना, ते तुमचे काय असतील? ते तुमचे क्वालिफाईड असतील. काय असतील? क्वालिफाईड असतील. ठीक आहे. क्वालिफाईड असतील. मी पुन्हा इथे सांगत आहे, बघा 6% क्वालिफाईड साठी आहे आणि पास जे आहे
ते 120 किंवा 105. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल 1000 जणांनी फॉर्म भरले, त्यातले 200 समजा अब्सेंट होते, म्हणजे 800 एक्झामला बसलेले, त्यातले ओपन आहेत 500, एसटी आहे 100, ओबीसी आहे 200. इथे तुम्हाला ओपनचंच कॅल्क्युलेशन मी करून दाखवलेलं आहे इथे. ठीक आहे. अजून 7-8 आहेत कॅटेगरी, पण इथे मी सध्या 3च तुम्हाला शो अप केलेले आहेत. ठीक आहे. आता ओपन मध्ये समजा 500 विद्यार्थी बसले, त्यातले 100 विद्यार्थी हे पास झालेले नाहीयेत, म्हणजेच ते फेल झालेले आहेत. म्हणजेच ते काय झालेले आहेत? फेल झालेले आहेत. तर त्यांचा इथे संबंध येत नाही. उरले किती? 400. आता 400 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पास झालेत, तर काही विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत. काही विद्यार्थी पास झाले तर काही विद्यार्थी क्वालिफाईड झालेत. सो ह्या 400 विद्यार्थ्यांपैकी जे 60% असतील, आता 400 विद्यार्थी आहेत पास झालेले, त्यांचे 60% किती झालं? 400 विद्यार्थी आहेत, त्यांचे 60% किती झाले? साइन चॉक 24 विद्यार्थी झाले. किती? 24 झाले. किती? 24. म्हणजे 24 विद्यार्थी जे असतील, 24 स्टुडंट, ते काय असतील? विद्यार्थी क्वालिफाईड असतील. ते काय असतील? क्वालिफाईड. मग हे 24 विद्यार्थी कसे काउंट केले जातील? 24 विद्यार्थी कसे काउंट केले जातील? समजा तुम्ही ते बघू शकाल, समजा ए वाला आहे. ठीक आहे. ए वाल्याला किती मार्क भेटले? समजा 58 भेटलेत. बी वाल्याला 62% भेटलेत. ठीक आहे. सी वालेला समजा 60% भेटलेत. डी वालेला 56% भेटले. ठीक आहे. आणि बाकीचे याच्यापेक्षा कमी कमी असतील. ठीक आहे. व्हॉट एव्हर इट इज. सो यातले समजा आता पहिला बी वालेला पहिला घेणार, पहिला नंबर बी वाल्याचा येणार. ठीक आहे. टॉप लिस्टेड या 4 मधून टॉप लिस्टेड काय? बी. मग कोण आहे? सी. मग कोण आहे? ए. मग कोण आहे? डी. सो अशा प्रकारे टॉप लिस्टेड, अजून याच्यापैकी खाली खाली असतील असे 24 जण असतील. सो टॉप लिस्टेड जे 24 आहेत, त्या टॉप लिस्टेड 24 जण असतील तुमचे क्वालिफाईड. आणि आपल्याला क्वालिफाईडच व्हायचं आहे, आपल्याला फक्त पास होऊन चालणार नाही, आपल्याला क्वालिफाईड सुद्धा व्हायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. सो 24 जण जे 60% जे असतील ते टॉप लिस्टेड वाले असतील. कोण असतील? टॉप लिस्टेड वाले असतील. टॉप लिस्टेड मार्क ज्यांचे असतील ते क्वालिफाईड, बाकीचे असतील ते सगळे पास. आणि याच्यामध्ये फेल सुद्धा होतात, जसं इथे 100 जण फेल झालेली, कारण की ते 120 पेक्षा त्यांना कमी मार्क होते. 120 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही पास होणार. जर रिझर्व कॅटेगरी असेल तर 105 असाल तर तुम्ही पास होणार. पण जर तुम्हाला 6% म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जेवढं फॉर्म भरले तेवढ्यांपैकी जे 6% आहे, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, ज्यांनी एक्झाम दिले, बघा इथे 200 जणांनी एक्झाम दिली नव्हती, अब्सेंट होते, त्यांचं इथे काहीच काउंट होत नाही. ठीक आहे. 800 जण आहे, त्यांचं केलं जाणार. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, टॉप लिस्टेड 24, आता 24च आपण काउंट केलेला आहे, मगच जो आपण डायग्राम काढला तो त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये कधी कधी काय होतं, याला पण 62% असतात आणि याला पण 62% असतात. आणि हा असतो 24वा नंबर. 23वा नंबरला समजा 60% असतात. ठीक आहे. आता 25वा नंबर आणि 24वा नंबर या दोघांनाही सेम पर्सेंटेज आहे. मग इथे काय केलं जाणार? मग इथे ह्या 25वा वाल्याला पण काउंट केलं जाणार. म्हणून कधी कधी तुम्ही फक्त तुमचं 6%च रिझल्ट लागत नाही क्वालिफाईड वाल्यांचं, कधी 60% पेक्षा कमी तर कधी कधी 6.2, 6% पेक्षा थोडं जास्त पण लागतो, की त्याच्यामध्ये सेम पर्सेंटेज वाले लोक असतात म्हणून. सो जर ज्यांना सेम भेटलेले टॉप लिस्टेड मध्ये, सो ते दोघांनाही घेतलं जातं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे आहेत. सो तुम्हाला फक्त पास व्हायचं नाही, क्वालिफाईड सुद्धा व्हायचं आहे. क्वालिफाईड व्हायचं असेल तर पेपर 1 स्कोरिंग आहे, आपली बॅच चालू आहे. पेपर 2 सुद्धा स्कोरिंग आहे. ठीक आहे. बट पेपर 2 थोडा टफ जातो पेपर 1 पेक्षा, पण पेपर 2 चा अभ्यास चांगल्या प्रकारे केला, पीजी तुमचा ज्याच्यामध्ये झाले त्याच्यामधून व्यवस्थितपणे केलं तर अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होणार. ठीक आहे. सो नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत, कन्सेप्ट क्लिअर करायचे. अंटिल अँड अनलेस लक्षात ठेवायचे, इथे प्लॅन आमचा असणार आहे, उत्तर मात्र प्लॅन आमचा असणार आहे, यश मात्र तुमचं असणार आहे. सो तर यश अनुभवायचं असेल तर आधी प्लॅन मध्ये तुम्हाला एनरोल करावं लागेल, प्लॅन मध्ये उडी मारावी लागेल. त्यासाठी नंबरवर कॉल करा. आणि मी स्वतः इथे काजल मॅडम नेटसेट क्वालिफाईड असून तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुमचं क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करणार. सो नक्कीच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर, दणक्यात लाईक ठोकायचे. चलो बाय बाय. थँक्यू सो मच. बाय बाय.